यज्ञेश एकीकडे यूपी पावशेपाडा दुसरीकडे SSK एंटरप्राइजेस. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, प्रचंड वेग मात्र शरीरापासून दूर. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र ओपन होत असताना 1 ऑन द बोर्ड. आदेशजी पावशी यांची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या सुपीक संकल्पनेमधून आपल्याला यावर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहायला मिळते. असे आमचे सर्वांचे लाडके संतोषदादा सुरेशी साहेबांची उपस्थिती. संतोषदादा वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इन ॲक्शनमध्ये आपल्याला संतोषदादा पाहायला मिळतील. मिस्टर KPL आहेत, कांबा प्रीमियर लीगच्या सीझन क्रमांक 1चे मालिकावीर आहेत आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. त्यासोबतीला दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यासोबतीला जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. AUP वॉरियर्स पावशेपाडा संघ विपक्ष SSK एंटरप्राइजेस अशी लढत पाहायला मिळते. आली सिंगल. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेलेक क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल जरूर होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 3. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल डबलचा गेम आपल्याला पाहायला मिळतोय. नयन सर, जर विचार केला ना तर AUP वॉरियर्स पावशेपाडा टीमने प्रत्येक टीमपेक्षा एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवली आहे. रिस्क फ्री क्रिकेट ते नेहमी खेळत नाही. यावेळेस देखील बॅकफुटला आले. पॉवर प्लेचा चांगला यूज करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड भेदून एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल रुपेश यांच्या वतीने मैदानावरती कंप्लीट होत असताना धावाच्या मात्र आपण पाहू शकतो 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 5. इनफिल्डला भेदून आउटफिल्ड अतिशय वेगवान पाहायला मिळते. इनफिल्ड कशी बेदावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे एक शांत संयमी तितके सुशिक्षित खेळाडू आदेश पावशे. आणि मैदानावरती पाहायला मिळते आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. टेनक्रिक लाईव्हच्या वतीने स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. कुणाल दादा म्हात्रे, संदीप भाऊ असतील, त्यांची संपूर्ण टीम आपल्या सोबतीला जॉईन झाली आहे. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत देखील करणार आहोत. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील DJ प्रशांत मोरिया साऊंड यांच्या वतीने क्रिकेट विथ एंटरटेनमेंट, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. JP पॅनलचे पंच अर्थातच सुदीपजी अंबावणे आणि त्यांच्या सोबतीला अमितजी डांगरे सर उपस्थित आहेत. दोघांचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला टर्न केलाय स्क्वेलेकच्या दिशेला आणि बॉल गेलाय घोषंकित क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅचमध्ये महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं असतं. साहिलची गोलंदाजी कशी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण स्वतःच्या घरच्या मैदानाविरुद्ध घरच्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना या मैदानावरती कशी कामगिरी असेल साहिलची हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं. पावशेपाडाचा संघ इन ॲक्शनमध्ये विनयच्या खांद्यावरती जबाबदारी यावेळेस सोपवली. यज्ञेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो ऑन साईडला पुलचा आहे. मिड विकेटच्या दिशेला थोडीशी मिस्टेक होती आहे. तत्पर 2 धावा कंप्लीट. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. 9+2 एकूण मैदानावरती कंप्लीट होत असताना 3 आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल जिथे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सागर दादा थोडीशी अनिकेत सोबत चर्चा करत असताना की तो विंटेज अनिकेत कधी पाहायला मिळेल. अलिबाग एक्सप्रेस म्हणून अनिकेतची ओळख आहे. आणि येस, बॅटिंग बॉलिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, आपण पाहू शकतो विमर्श चेकसाठी. आदरणीय गणपतजी पवार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सहर्ष स्वागत. विनंती असेल गणपतजी पवार साहेबांना आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. रिव्ह्यू घेण्यात आलाय.
नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. सो फिल्डिंग टीमकडे आता कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. या संपूर्ण इनिंगसाठी याची आपण नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9+2, एकूण 3 धावा ऍड होतील. धावसंख्या फलकावरती 10. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवरती रेंज हिटिंग करू शकतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस देखील पुल केलाय. मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये. मिड विकेटचा फिल्डर डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न, चुकीचा अनुमान. आणि आजच्या दिवसामधील पहिला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय फलंदाज विनयच्या बॅटमधून. 4. काल लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिली जी ठाणे विपक्ष दादर अशी मॅच झाली, असा सामना झाला. आणि त्या सामन्यामध्ये नयन शेठ सुरोशे यांच्या वतीने तब्बल 24 बॉलमध्ये 47 धावांची विध्वंसक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी करत आपल्या ठाण्याचं नाव आणि स्पेशली आपल्या कामाकारांचं नाव ज्यांनी मोठं केलंय नयन शेठ सुरोशे यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये इतक्या स्ट्राईक रेटने धावसंख्या बनवणं अतिशय अवघड असतं आणि छोट्या वयामध्ये फार चांगली कामगिरी करत असताना नयन शेठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. 24 बॉलमध्ये 47 धावांची विध्वंसक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाहायला मिळतील. साहिल ज्याच्याकडे जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं, तो जेन्युइन ऑलराऊंडर या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. साहिलच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे आणि जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते. वेग जरी नसला तरी, आणि ती ॲक्युरेसी गोलंदाज साहिलकडे. वेग थोडंसं कमी आहे पण ॲक्युरेसीने फार चांगली गोलंदाजी करतो आणि त्यासोबत तिला कटर्सचा यूज देखील करणारा खेळाडू साहिल पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर तितकाच तुलेबल खेळाडू विनय पाहायला मिळेल. बॅकफूट यावेळी हवेमध्ये असेल. पॉइंटचा खेळाडू डाऊन द बॉल. कॅच होईल कंप्लीट आणि 17चा खतरा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट. यज्ञेशच्या खेळीचा अंत. यज्ञेश बॅक टू दी पवेलियन. महत्वाची विकेट, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळाली आहे. जी कोंडी फोडण्याचं काम करणं गरजेचं होतं ती कोंडी देखील फोडण्यात आली आहे. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील महत्वाची विकेट. 17 वरती या पहिला धक्का बसेल आणि फलंदाज यज्ञेश बॅक टू दी पवेलियन. प्रवेश उर्फ बाबू या नावाने सुपरिचित असणारा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 17. बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहू शकतो 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या. त्यासोबत तिला एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली आहे. कट करत असताना स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये मैदानावरती
डबल तर कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस इट इज. बघता बघता 3 धावा कंप्लीट. साज, बाज और ताज 3 धावा कंप्लीट. 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे पलीकडे जात असताना खणखणीत स्वीपर कव्हर. सीमा पलीकडे कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. आलाय बॉल डॉट. प्रवेशसाठी आपण पाहू शकतो शॉर्टर वनचा वापर आखूड टप्प्याचे बॉल ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस थोडासा हातबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रवेश आखूड टप्प्याचा बॉल स्वतःकडे लेन खिचली आणि त्यानंतर हे शॉर्टर वन ज्यावेळेस यूज केले जात आहेत त्यावेळेस फलंदाज प्रवेश कुठेतरी शांत बसत असताना पाहायला मिळतील. ही स्ट्रॅटेजी सातत्याने कुणाल असेल किंवा अजून खेळाडू प्रवेशच्या विरोधामध्ये वापरत असताना आपल्याला या संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळाले. यावेळेस देखील
ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आलेली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस देखील प्रवेशसाठी अखूट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस लेन जी होती थोडीशी पुढे गेली होती. शॉर्ट ऑफ गुड लेन आणि डिफेन्सिव्ह अप्रोच ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या मतीने धावा बनत नाही, त्यामुळे अटॅकिंग इंटेंटने जाणं गरजेचं आहे. पण जर विचार केला विनय फार चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करतोय, त्याला साथ देणं देखील तितकीच गरजेची आहे. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल, जो मात्र समाप्त होत असताना तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, धावेंचा ग्राफ थोडासा खाली गेला षटक क्रमांक 2 मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये देखील धावेंचा ग्राफ खाली जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये आलेल्या 15 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र 29 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये विकी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 आणि त्यानंतर षटक क्रमांक 4. गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला कशी कामगिरी असेल देखील पाहणं अतिशय महत्वाचं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल केलाय आणि फेकून दिलाय सीमा पलीकडे. विनयच्या बॅटमधून आज जबरदस्त स्ट्रोक. AUP वॉरियर्स पावशेपाडा संघाला ज्या धावेंची गरज होती त्या धावा मैदानावरती येत असताना स्क्वेलेकच्या दिशेला तिसऱ्या दिवसातील हा पहिला खणखणीत सिक्सर आहे. षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. पास जावा. बॉल हवेमध्ये असेल, मात्र फ्रीटचा बॉल पाहायला मिळतोय. कॅच तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती 4था मार्गस्थ. आतापर्यंत बॉल झाले 2. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळतीये. आलेली मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 42.
आदरणीय बंटूदादा जोशी आणि आदरणीय भरतदादा जोशी साहेबांच्या वतीने आजच्या सकाळच्या नाश्त्याची सोय आम्हाला झाली. आम्ही बंटूदादा जोशी असतील भरतदादा जोशी असतील त्यांचं विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या 42 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. भास्करजी गावंडे आणि भस्मे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेला वळणार आहोत. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावर. 43 ऑन द बोर्ड. एयूपी पावशेपाडा संघ हळवार गतीने पुढे सरकतोय, पण धावा कन्सिस्टंटली येतात आणि त्यामुळे ही धावसंख्या जी आहे ती फार मोठी वाटू लागली आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. विनयच्या खेळीचा अंत. एयूपी पावशेपाडा संघाला हा मोठा धक्का बसतोय. फलंदाज विनय बॅक टू दी पवेलियन. ऋतिक पाहायला मिळतील नवीन बॅट्समन. चांगली स्थिती आहे सध्याच्या घडीला बघायला गेलं तर. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक तर चांगला होता, मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 44. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गुलाबजी पावशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा, सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. येस सर. मैदानावरती पाहायला मिळतोय जो स्ट्रोक होता तो जबरदस्त होता, मात्र त्यावरती फक्त एकच धाव ॲड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 44. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र डाऊन द लेग साईड वाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल ॲड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 45. 45 धावा धावफलकावरती. बंटूदादा जोशी यांचं मी विशेष कौतुक करेल, कारण आमच्या नाश्त्याची सोय त्यांच्या वतीने झाली आणि काळजी घेत आहेत प्रत्येकाची, हे विशेष आहे. काळजी घेणं देखील गरजेचं आहे आणि कांबामध्ये आल्यानंतर प्रत्येकाची काळजी घेतली जाते, यात ती मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक मैदानावरती 4थं समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 45. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आहे विकी, थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 45 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुढील मॅच आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ पठारपाडा विपक्ष KK11 अशी लढत असेल. जीवन उपस्थित आहेत. वेलकम जीवन, सहर्ष स्वागत. आई गावदेवी पठारपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल KK11 संघाचे कर्णधार टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस देखील पाहायला मिळतोय डॉट बॉलची युत असताना समाप्ती. विघ्नेशजी ठाकरे यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. रोज त्यांच्या वतीने ज्यूस आम्हाला सौजन्य होत आहेत, फ्रूट ज्यूस यांचं आपण विशेष कौतुक करू. यावेळेस कौतुक करावं लागेल या स्ट्रोकचा. जबरदस्त फटका. ऋतिक मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला जबरदस्त सिक्सर मिड विकेटला क्लिअर करत KPL षटकार.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र पुढे सरकत असताना 53 53 धावा मात्र वाढ स्ट्रोक, जबरदस्त हँड आय कोऑर्डिनेशन ऑन साइडला, ब्रिलियंट स्ट्रोक. ऋतिकचा क्लास या स्ट्रोक वरती चिपकली होती आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिकच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, षटकार. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती एलाय पॉवरला आपण पाहू शकतो डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र स्थिरता धारण करत असताना 59. कालच्या दिवसामध्ये नैतिकने काय जबरदस्त फलंदाजी केली, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटकाची होती सांगता षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. 5वा धावसंख्या 59, 60 धावेंचं लक्ष्य, 60चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. KK11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, आई गावदेवी पठारपाडा संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत आणि आपण लगेच टॉस करतोय. सामना असेल 5 ओव्हरचा. आई गावदेवी पठारपाडा संघाने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंगचा असेल. लगेच बॉल देखील मैदानावरती द्यायचा आहे आणि त्यासोबतीला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. विजयासाठी लक्ष्य असेल ते म्हणजेच 60 धावेंचं 60चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 60 धावा बनतील की डिफेंड होतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. याच दरम्यान सागरदादा लोखंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली सागरदादांनी, त्यांचं देखील विशेष कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. सामन्याला देखील आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. याचं देही याची डोळा, क्रिकेटचा असा हा दैदीप्यमान सोहळा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे खांबा प्रीमियर लीगमध्ये. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा स्कोर धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 59. 60 धावेंचं लक्ष्य, 60चं टार्गेट आणि टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानावरती सलामीची जोडी अनिकेत आणि अनिकेतच्या जोडीला विकी.
तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील शुभम, जो जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मॅचला होती सुरुवात इनिंग क्रमांक 2. 60चं लक्ष, 30 बॉल 60 हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. शुभम पवार बॉलिंग ट्रॅक वरती, सध्याच्या घडीला स्पीड गन म्हणून ओळख आहे, कारण जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये एक फॉर्मॅट असेल किंवा फ्रँचायझी क्रिकेट असेल, फार चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील शुभम. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आखूड ठप्प्याचा पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. लाईन मिस केली आहे. पहिलाच बॉल ज्यावेळेस शुभम पवारच्या विरोधामध्ये तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्याकडे ॲक्युरेसी, बॅटिंग करत असताना शॉट सिलेक्शन अतिशय महत्त्वाचं असतं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 60 धाब्यांचं लक्ष, त्यामध्ये शुभम पवारच्या 2 ओव्हर्स कुठेतरी थोड्याशा प्रेशर क्रिएट करू शकतात. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 0. 28 बॉलमध्ये 60 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय 28 बॉल 60 धावा. प्रति षटकामागे आपण पाहू शकतो 12.00चा आस्किंग रन रेट. मात्र त्या रन रेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडीशी या मैदानावरती दमछाक होते. आपण नेहमी पाहिलंय 10+ धावसंख्या ज्यावेळेस चेस करायची असते प्रति षटकामागे, त्यावेळेस थोडीशी दमछाक होत असताना आपण नेहमी पाहतो. 2 बॉलवरती संघर्ष पाहायला मिळाला. 3ऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि अखेर संघाचा श्री गणेश धावफलकाचा झालाय. स्कोर कार्ड इज ऑन 1. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये ती कमालीची होती. काहीसे मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले शेवटच्या ओव्हरमध्ये. त्या व्यतिरिक्त विनयने एका ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 जे स्ट्रोक मोठे फटके मारले त्याने, एक चौकार एक षटकार. या मॅचमध्ये त्याने देखील रिदम सेट केलं. धावत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड 1. चला शुभम, थोडंसं वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर वनचा वापर फुल केलाय आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिळतील लावा 4. विकीच्या बॅटमधून कडक चौकार. मला नाश्ता करायचं विनंती असेल, आपण स्टेजवरती यायचंय. स्टेजवरती नाश्ता आहे प्रत्येकाला. धावत संख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच KK11 विपक्ष आई गावदेवी पठारपाडा अशा 2 नामांकित संघांमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक, अफलातून फटका, नेत्रदीपक टायमिंग आणि बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड, सडक पे कडक, बेधडक, जबरदस्त षटकार. जबरदस्त सिक्सर. शुभमच्या विरोधामध्ये विकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. बॉल डॉट अशा रीतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या समाप पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे विजयाचं इक्वेशन अजून देखील 4 षटक अर्थात 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 49 धाब्यांची आवश्यकता. सर, मी एक गोष्ट नेहमी उल्लेख करतो की ओव्हर रेट फार चांगल्या प्रकारे UP पावशेपाडा संघाच्या वतीने राखलं जातं. 1 ओव्हर समाप्त झाली, लगेच दुसरा गोलंदाज आला, गाड घेतला आणि आता बॉलिंगसाठी रेडी आहे. अशा प्रकारचीच गोलंदाजी फास्ट होणं अतिशय गरजेचं आहे. याच दरम्यान योगेश दादा मसोंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आला बॉल, जो मात्र आपण पाहू शकतो डॉट प्रवेश आपल्याला पाहायला मिळेल. प्रवेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमक फलंदाजी करणं अतिशय अवघड असतं. शुभम झाला, प्रवेश झाला, एक असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंच्या विरोधामध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना कुठेतरी तुमचा क्लास दाखवावा लागतो. अनिकेतच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 12. 48 धावांची अजूनही आवश्यकता.
उर्वरित बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल 22 बॉल 48 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशजी मसोंडे पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला विचार केला तर जीवनाच्या सेकंड इनिंगची सुरुवात झाली आणि त्यांना देखील भविष्य आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, फार चांगलं क्रिकेट ज्यांच्या वतीने आपण नेहमी पाहतो. यावेळेस देखील ऑन साइडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली ड्रॉप. सहसा आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत नाही एयूपी पावशेपाडा संघाच्या वतीने, मात्र इथे ही मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. आली आहे सिंगल, सेफ आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. महत्वाच्या ओव्हरमध्ये आता महत्वाच्या खेळाडूंची चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. आणि किच्या खांद्यावर तिथून जबाबदारी आहे. ज्या कॅलिबरसाठी हा खेळाडू ओळखला जातो तशी बॅटिंग या खेळाडूच्या वतीने होत नाही आहे. आली आहे सिंगल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बंडू शेठ जोशी साहेबांचं मी विशेष कौतुक करेल. नाश्ता ठेवला आणि त्यासोबतीला प्रत्येकाची काळजी देखील घेत आहेत. मात्र इथे व्हाट अ कॅच, वाईड लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध ही कॅच केली कंप्लीट. कुठल्याही प्रकारे हालायची गरज नाहीये. जिथे खेळाडू होता फ्री होम डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाजाच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज विकी बॅक टू दी पवेलियन. शुभम पाहायला मिळतात मैदानावरती. आपण पाहू शकतो पावशेपाड्याचे उद्योजक, एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे असे विकीदादा भोईर यांच्या वतीने सुवर्ण संधी शुभमसाठी आहे. जर त्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक शुभमसाठी लावण्यात आलेलं आहे. प्रवेशसाठी देखील ते आपण पाहू शकतो पारितोषिक होतं, पण प्रवेशच्या वतीने विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील. मैदानावरती कॅच
होत असताना कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. फलंदाज कुणालच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल बॅक टू दी पवेलियन. सिक्सर आलाय षटकाराच्या साथीने. धावसंख्या फलकावरती 23. मैदानावरती आलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळते. व्हाईट प्लस पण एकूण 2 धावा फलकावरती होतील ऍड. जो गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमकता धारण करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय, जी चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही शेलमध्ये राहिले तर तुमच्या वतीने धावा बनत नाही. आपण पाहू शकतो आमचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार प्रवीणदादा बनकरी आणि त्या सोबतीला सागरदादा बनकरी या दोन्ही बंधुराजांची मॅरेज अॅनिव्हर्सरी देखील आहे. तर आपण त्यांना देखील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणार आहोत. लक्ष शुभेच्छा असतील कांबा प्रीमियर लीग आणि ग्रामस्थ मंडळ कांबाच्या वतीने. प्रवीणदादा बनकरी असतील, सागरदादा बनकरी असतील, यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जर कोणाला कुठल्याही प्रकारची पार्टी हवी असेल आपण सागरदादांशी कॉन्टॅक्ट करू शकता. गोल्डन आर्ट पर्सनॅलिटी आहेत. आपण पाहू शकतो हे क्षणचित्र हॅपी अॅनिव्हर्सरीचे आपल्या मुख्य टीव्ही स्क्रीनवरती. यावेळेस व्हाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती 26 पाहायला मिळते. षटक क्रमांक येस रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. चेक करण्यात येईल. रिव्ह्यू जो आहे तो चेक आपण पाहू, वाईट असेल की नाही हे देखील पाहिलं जाईल. सागरदादांचा जर विचार केला फिफ्थ मॅरेज अॅनिव्हर्सरी आमचे सागरदादा बनकरी प्रवीणदादा बनकरींची पाहायला मिळते. आणि त्यांच्या वतीने ज्याला पार्टी पाहिजे त्याला देखील पार्टी मिळेल. सर ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो ग्राह्य धरला जाईल आणि रिव्ह्यू जो असेल तो देखील रिटेन असेल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आपला रिटेन आहे, आपण रिव्ह्यू घेऊ शकता. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल शुभम येत आहेत, प्रयत्न चालू आहेत. कॉटन बॉलची संधी कॅच केली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना अनिकेतच्या खेळीचा अंत. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. डेप्थ फार मोठी आहे पण कामगिरी चोख करणं गरजेचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 26 धावा. दिवसाचा विचार केला तर काल देखील 11 मॅचेस कंप्लीट झाल्या, मात्र आज 12 मॅचेस.
यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 26 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेमध्ये. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न वेगाने मानस येत आहेत आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 60चं लक्ष, अजून देखील 32 धावांची आवश्यकता. 11 बॉलमध्ये 32 धावा विजयाचं इक्वेशन. यावेळेस देखील बॅटची कडा, फाईनली गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आलेली मैदानावरती सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 29 ऑन द बोर्ड. 29 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची मॅच, महत्वाचे खेळाडू खेळणं गरजेचं आहे. महत्वाच्या खेळाडूंना जबाबदारी घेणं गरजेचं आहे. कारण अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. यावेळेस देखील पाहायला मिळतोय मैदानावरती आलाय बॉल डॉट. धावा बनवण्याची गरज आहे. सिंगल डबलचा गेम असणं देखील गरजेचं आहे. इथून एखादा डॉट बॉल नेट रन रेट मध्ये तुम्हाला भरपूर मागे पुढे आणू शकतो. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज ऋतिकने. वर्सटाईल प्लेअर आहे, ज्या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावर. यावेळेस देखील सुख चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मिस्टेक झाली आहे आणि बॉल सीमा पलीकडे. जबरदस्त 4 धाब्यांसाठी हा खणखणीत चौकार. पाहायला मिळेल 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हुक केलाय, मात्र आलेली फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने षटकाची युती सांगता षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 35 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. म्हणजे विजयाचं इक्वेशन 6 बॉल 25. 6 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. पठारपाडा संघ खेळाडू कक्षाकडे जायचंय आपण. टीम पठारपाडा जीवन संपूर्ण टीमला घेऊन आपण खेळाडू कक्षाकडे जा आणि सलामीचे फलंदाज लगेच रेडी ठेवायचे आहेत. KK11 संघ विनंती असेल आपल्याला की आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा. KK11 काल 10च मॅचेस कंप्लीट झाल्या. 8:30 ला मॅच सुरू होऊन आज 12 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे ही नम्रतेची विनंती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये विलासच्या वतीने कशी कामगिरी होईल देखील पाहणं महत्वाचं आहे. मानस पाहायला मिळतोय, ज्या मानसच्या बॅटमधून एक 6 एक 4 देखील पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मानस मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील शोक जबरदस्त. आता डीप मध्ये फिल्डर ऋतिक कॅच करतील कंप्लीट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. मिड विकेटच्या दिशेला कॅच कंप्लीट होत असताना फलंदाज होतील बाद.
फिल्डर कॅच कंप्लीट करतील ऋतिक. मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. आता 2 बॉल 24 ची आवश्यकता. टीम SSK 11 संघाला. चला नेक्स्ट मॅच लगेच फिल्डिंग लावून घ्यायची KK 11 आणि KK 11 संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी KK ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबा यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी एक